इतिहास गवाह है कि हर कहानी मुकम्मल होने के बाद ही मशहूर हुई है, पर कुछ कहानियां ऐसी भी है जिनमें मंजिल से ज्यादा सफर महत्वपूर्ण होता है। कुछ लोग आगे बढ़ते हैं मंजिल पाने के लिए और कुछ लोग एक साथ आगे बढ़ते हैं मंजिल बनने के लिए। कोई भी क्रांति यानी कि रेवोल्यूशन कभी एक व्यक्ति के दम पर नहीं होता, उसके लिए कई लोग एक साथ जूझते हैं, लेकिन उस क्रांति का नेतृत्व करने की क्षमता हर किसी में नहीं होती। ये कहानी ऐसे ही एक सेनानी के सफर की है जो किसी मुसाफिर की तरह बस चलता जा रहा है और चलता रहेगा तब तक जब तक कि मंजिल न बन जाए। डॉक्टर शैलेश संचेती एडवांस होम्योपैथिक क्लिनिक का आज पूरे शहर में बहुत बड़ा नाम है। ढेरों पेशेंट्स रोज यहां आकर अपना इलाज कराते हैं। अस्पताल में काम करने वाले सभी डॉक्टर्स, असिस्टेंट डॉक्टर्स, फार्मेसी मेंबर्स, मार्केटिंग मेंबर्स सभी एक चीज में विश्वास रखते हैं और वो है होम्योपैथी। प्रयास अस्पताल बस एक आदमी की जीत की वजह से खड़ा हो पाया है। लड़ाई जितनी बड़ी होगी जीत उतनी ही शानदार होगी और तुम एक दिन सिकंदर के बादशाह बनोगे, ऐसे एक डायलॉग मैंने सुना था और तब से वो ये बात हमेशा समझ में आई थी कि लड़ाई तो बड़ी होने ही वाली है, क्योंकि तब तक जब तक लड़ाई बड़ी नहीं होगी तब तक जीत शानदार नहीं होगी। और इस हिसाब से ये बात यूं समझ लीजिए कि प्री डिफाइंड थी कि आपको स्ट्रगल करना ही है और उस हिसाब से फिर लाइफ का जर्नी स्टार्ट हुआ। एक बड़े सपने का बीज शैलेश में बचपन में पुणे के बारामती में एक छोटे से गांव भवानी नगर में बो दिया गया था। उस समय बचपन में ही अपने पिताजी और चाचा जी के साथ व्यापार की दुनियादारी की और कई चीजों की शिक्षा ले रहे थे शैलेश। माझं नाव सुवालाल मिश्रीलाल संचेती, मुक्काम पोस्ट संचेती वस्ती, सनसर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मी लहानपणी बाबा ऊस कसा लावायचा, ड्रिपने पाणी कसं द्यायचं, किराणा दुकानात कसं आपण अकाउंट विभाग कसा सांभाळायचा, दर दिवाळीला किंवा जेवढे सण असतील, दिवाळी, संक्रांत, तर दुकानात फार गर्दी असायची धाकट्या भावाच्या, तर ते कायम आपण त्याला म्हणजे बीजगणित चांगलं व्हावं भविष्यात आणि सर्व माहिती इतरची माहिती होती। आपण डॉक्टर हे कर्तव्य पहिलं पार पाडायचं, आपण आपलं कर्तव्य करून पुण्य मिळवायचं आणि ही सगळ्यांची इच्छा आहे की फक्त तुम्ही आनंदात राहा आणि आपलं कर्तव्य पूर्ण पारा। महत्वाचं म्हणजे डॉक्टर केलं ते कर्तव्य आपण समाजासाठी असतो। बहुत स्ट्रगलिंग पीरियड था जो कभी देखा ही नहीं था उन्होंने अपनी लाइफ में। ड्यूरिंग चाइल्डहुड तो देखा ही नहीं था, फिर भी काफ़ी हद तक स्ट्रगलिंग पीरियड था। बहुत सारी चीज़ें उन्होंने कॉम्प्रोमाइज़ भी उतनी की, चीज़ें भी की डेवलप। अभी उन्होंने इतना ये किया क्योंकि उनका एम्बिशियस नेचर है, तो काफ़ी हद तक उन्होंने वो भी मैनेज कर लिया अभी स्ट्रगलिंग फेज भी। तो अभी लगता भी नहीं यहाँ स्ट्रगलिंग था क्या, हाँ ठीक है चलो, रहता है, सबको रहता है, तो अपनी को भी था। कैसे होता है डॉक्टर, ज़्यादातर ऐसे सोचते कि डॉक्टर अगर होते तो डॉक्टर ही वाइफ या तो फिर हस्बैंड देखते, बट हमारे केस में ऐसे नहीं था। उनको चाहिए थी एक मतलब ऐसी आइडियल वाइफ जो घर पे देखे मुझे बाहर, मतलब पूरा टाइम वो भी डॉक्टर फील्ड में, तो पूरा डॉक्टर ही चलता रहे घर में, सिर्फ केसेस से डिस्कस हो। और कैसे होते हैं हर एक डॉक्टर के विजन अलग अलग होते हैं, तो वो भी डिस्प्यूट्स होने के चांसेस ज़्यादा रहते हैं घर पे, क्योंकि कंटिन्यू डॉक्टर की फील्ड में ही काम करो वो भी डिफिकल्ट रहता है ना। तो दूसरी चीज़ है कि मैं फाइनेंस अभी भी देखती हूँ, तो अकाउंटेंट हूँ, तो उन्होंने कभी मेरे क्वालिफिकेशन के लिए उन्होंने कभी भी ये नहीं किया। मुझे जब भी चूज़ किया एकदम जो पर्सन चाहिए था उनको, तो वो पर्सन देखा इसलिए चूज़। इसमें कस्टमर सर्विस, बिजनेस मैनेजमेंट, फाइनेंशियल मैनेजमेंट,
इन सब के साथ ही एक डॉक्टर बनने की इच्छा वहीं से जागृत हो गई थी। त्यांच्या घरच्यांचे आणि आमचे खूप 2-3 पिढ्याचे संबंध असल्यामुळं त्यांच्या वडिलांचं, त्यांच्या चुलत आजोबांचं आमच्याकडे सारखं येणं देणं असायचं आणि त्यावेळेस ते सारख्या प्रोफेशनशी निगडीत होते. त्यांच्या घरात जरी कोणी डॉक्टर नसलं तरी आमच्या घरातलं आणि त्यांच्या घरातलं वातावरण एक असल्यामुळं त्यांना ह्या मेडिकल प्रोफेशनबद्दल खूपच वाटायचं. गाडीतनं जाता येता आमचा मुलगा आणि त्यांच्यात डिस्कशन व्हायचं, आपण पुढं काय व्हायचं काय नाही. तर मग त्यांच्या मनात हळूहळू असे डेव्हलपमेंट होत गेली की नाही आपण डॉक्टरच व्हायचं, समाजाचे उपयोगी पडायचं. उस समय शैलेश को ये नहीं पता था कि आगे जाकर कहानी में कितने रंग आने वाले हैं। जाने अनजाने में हर एक मुश्किल का सामना करने के लिए जो तैयारी लगती है वो तभी से ही शुरू हो चुकी थी। लेकिन इस कहानी की असली शुरुआत 2001 में हो गई, जब शैलेश ने भारतीय विद्यापीठ पुणे में होम्योपैथिक मेडिकल कॉलेज में एडमिशन लिया। एक छोटे से गांव का लड़का अपनी खाली झोली में कई सारे सपने लेकर शहर पहुंचा। नई किताबें, मेडिकल टर्मिनोलॉजी, नए दोस्त, नई सोच, नया शहर। भारतीय विद्यापीठ में मैंने 2001 में एडमिशन लिया। तो सबसे पहला तो ये था कि मेडिकल कॉलेज कैसा होता है ये सुना बहुत था, बस पहली बार एक्सपीरियंस करने का मौका तब आया जब पहली बार एडमिशन। छोटे गांव का लड़का एक बड़े शहर में जब आता है तो उसे कई मुश्किलों का सामना करना पड़ता है। उसे ये भी पता नहीं होता कि आगे क्या होने वाला है, फिलहाल क्या हो रहा है। अपनी पढ़ाई का जब पहला साल चल रहा था तब ये सारी चीजें शैलेश के दिमाग में भी चलती रही। शायद उस छोटे शहर के लड़के को इस नई दुनिया को समझने में जरा सा वक्त लगा। होम्योपैथी के पहले साल में ही शैलेश को फेलियर का सामना करना पड़ा। फर्स्ट ईयर डाउन। फर्स्ट ईयर में मेरा सबसे इम्पोर्टेंट टास्क जो मैं कभी लाइफ में नहीं भूल सकता वो ये था कि मेरा फर्स्ट ईयर डाउन हो गया। 2001 में एडमिशन लिया, फर्स्ट ईयर में ईयर डाउन। पहली बार ये बात पता चली कि कॉलेज आपको पढ़ाई के साथ साथ बाकी की भी चीजें जरूरी होती है पास होने के लिए। ये पहली बार ऐसा महसूस हुआ। पर कहते हैं जो चीजें ज्यादा वक्त लेती है वही चीजें ज्यादा वक्त तक भी रहती है। कॉलेज के पहले साल में भले ही शैलेश को फेलियर मिला हो, पर जिंदगी की राह में आज उनको पहली सीख मिल चुकी थी। ये वो समय था जब शैलेश के पिताजी ने उनको गांव में ही कोई दूसरा कोर्स करने की जिद पकड़ ली, परंतु उनके घर वालों ने उन्हें दूसरा मौका दिया। तब उन्होंने कभी न फेल होने की कसम खाई। आपला मुलगा काहीतरी मोठं करते, जगात नाव कमवायचं, त्याला काहीतरी नवीन करून दाखवायचं, त्याच्यासाठी धडपड चालू आहे। तो सगळ्यात सक्सेसफुल होणार आहे हे सर्वांचे आमचे आशीर्वाद आहे त्याच्या पाठीशी आणि सदैव राहणार। माझं नाव सौ ललिता अशोक संचेती। मी इथे भवानीनगर येथे राहते। भवानीनगर हे इंदापूर तालुक्यामध्ये येतं। डॉक्टर साहेब हे माझे पुतणे लागतात आणि लहानपणापासून त्यांचं पहिलीपासूनचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेत भवानीनगर येथे झालेलं आहे। त्यानंतर 7वी नंतर ते 8वी 9वी 10वी वालचंद नगर मध्ये वर्धमान विद्यालय इथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे 10वी पर्यंत आणि 11वी 12वी शिक्षण बारामती मध्ये विद्या प्रतिष्ठान येथे झालेलं आहे त्यांचं बारामती। लहानपणी भैया म्हणजे आम्ही त्यांना सगळे भैया मिक्की भैया हे त्यांचं पेट नेम आहे, त्यांना आम्ही मिक्की भैयाच म्हणतात आमच्याकडे सगळ्यांना। आणि ते अत्यंत खोडकर, म्हणजे त्यांचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे झोप हा त्यांचा फार आवडता विषय। त्यांना सकाळी तुम्ही 10-11 पर्यंत जरी नाही उठवलं तर ते झोपून राहायचे आणि अभ्यास करायला त्यांना आम्ही रात्री फार जागरण करायचे, पण सकाळी उठण्याचा त्यांना फार कंटाळा होता। पण त्यांनी
भरपूर त्याच्यानंतर 10वी पर्यंत त्यांचं काही एवढी प्रगती नव्हती, पण 11वी 12वीला विद्याप्रतिष्ठान हे ते घातल्यानंतर त्यांना 12वीला पण चांगले मार्क मिळाले. आणि आमच्या घरात सगळ्यांची एक इच्छा होती की आपल्या घरात कुणीतरी डॉक्टर असं. त्याच्यामुळे त्यांच्या पप्पांची फार इच्छा होती की त्यांनी MD व्हावं, कोणत्या तरी क्षेत्रात स्पेशालिस्ट करावी. डॉक्टर शैलेश संचेती पुणे हे त्यांचे जे वडील आहेत ते माझे मित्र आहेत. त्यांच्या आजोबापासूनचे आमच्या घराचे संबंध आहेत. एवढंच की ते भवानीनगरला राहायचे आणि मी बेलवाडी जाचक वस्ती भागामध्ये राहत होतो. अनेक वर्षाचे संबंध होते. काही दिवसानंतर मला एक पित्ताचा त्रास सुरू झाला. माझं अन्नपचन व्हायना आणि थकवा वाढायला लागला. त्याच्यानंतर मी खूप डॉक्टरांकडे गेलो. मला माहीत नव्हतं शैलेश संचेती आपले मित्रांचे मुलगा तो डॉक्टर झाला आहे, होमिओपॅथिकची MD डिग्री घेतलेली आहे, मला माहीत नव्हतं. आणि सहज बोलता बोलता त्यांच्या वडिलांजवळ माझा विषय झाला की मी अनेक डॉक्टरांकडे गेलो आणि दादा मला ते औषध घेतल्यानंतर उलट त्रासच वाढतोय पण फरक काय पडत नाही. माझा धीर खचलेला आहे, माझं वजन घटलेलं आहे, मी यातून बरा होईल असं मला वाटत नव्हतं. मग दादा मला त्यांचे वडील म्हणले की तुम्ही अगोदर का बोलला नाही. मी बोलतो भैयाला. मग ते बोलल्यानंतर मला ते फोनवरती बोलले आणि पुण्यावरून कुरिअरने औषध चालू केली. पहिल्या 15 दिवसामध्ये इतका मी फ्रेश झालो. माझा चेहरा चमकायला लागला. मला त्या औषधाचा फरक पडायला लागला. मला पूर्ववत एनर्जी यायला लागली आणि जवळजवळ 8-10 महिने मी ते औषध खाल्ल्यानंतर पूर्वीचं जे नवजीवन होतं ते त्यांनी मला प्राप्त करून दिलं आणि मी त्यात इतका खुश आहे. आणि माझा एक असा आत्मविश्वास आहे की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यामधून जो आत्मविश्वास वाढतो, आत्मशक्ती वाढते. कारण संचेती हे कुटुंबच असं आहे त्यांच्या आजोबापासून की नैतिकता पाळलेलं कुटुंब आहे, म्हणून त्यांच्या हाताला यश येतं असंही माझा अनुभव आहे. त्यानंतर आता या गोष्टीला जवळजवळ 40 वर्ष होऊन गेली माझ्या त्रासातून त्यांनी मुक्त केल्यानंतर. पण गेल्या 4 वर्षामध्ये माझी आई वयस्कर झाली. तिला अन्नपचन असं झालं, तिला पित्ताचा त्रास व्हायचा, मग थकवा वाढायचा आणि ॲलोपॅथिकचे औषध दिल्यानंतर तर जास्तच वाढायचं. आणि आम्हा तिघा भावांना सांगायची ते औषधं प्रत्येकाची वेगळी झाल्यामुळे जास्त त्रास वाढायचा. मग नंतर माझ्या लक्षात आलं. मग डॉक्टर संचित यांना मी फोन केला. माझी आई वयस्कर झालेली आहे, आता शेवटी कुठेही नेलं तरी काय थोडंफार दिवस राहील तोपर्यंत राहील, पण तिला असा त्रास होतोय की फक्त खाल्लेलं तिला पचावं आणि तरतरीतपणा एक सशक्तपणा राहावा हे एवढं 2 गोष्टी सांभाळल्या तर ती व्यवस्थित राहू शकेल. एवढं मी बोलल्यानंतर ते म्हणले करेक्ट, म्हणले हाच मुद्दा खरा आहे, खाल्लेलं पचल्यानंतर त्या व्यवस्थित राहतील. आणि त्यांनी ते औषध चालू केलं. आज माझा असा अनुभव आहे की ती नेहमी 4 दिवसाला नाही आम्हाला झोपून देत नव्हती आई, एवढा त्रास असायचा. दुसऱ्या दिवशी बोलवून घ्यायची, मला दवाखान्यात आम्हाला त्रास होतोय. आज 5 वर्ष झालं एकही दिवस असा नाही की आम्हाला ते हाक मारून बोलते की मला असा त्रास होतो म्हणून. इतकी चांगली राहिलेले, कारण हे औषध जर चालू केलं नसतं तर 6 ते 8 महिन्यामध्ये ते राहू शकले नसते एवढा मला विश्वास होता. पण पूर्ण ती बरी झालेले. आणि मी बऱ्याच वेळा त्यांच्या वडिलांजवळ बोललो की भैयामुळे माझ्या आईला जे एवढं वय ज्यादा मिळालं ते मी कुठेही मी ते फेडू शकणार नाही, एवढं मी ऋण त्यांच्या वडिलांजवळ व्यक्त केलेलं आहे. मी डॉक्टर योगेश साळुंखे गेली 16 वर्ष होमिओपॅथीची प्रॅक्टिस फलटणमधील मलटण या ठिकाणी करत आहे. सरांची माझी ओळख ॲक्च्युली सरांचा एक क्लासमेट होता, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, सरांचा MDचा क्लासमेट. मग त्यानं मला एकदा फोन केला की बाबा डॉक्टर शैलेश संचितींना तुम्हाला भेटायचं आहे किंवा बोलायचं आहे. मग त्यानं माझा नंबर त्यांना दिला, पण ॲक्च्युली 1-2 वेळा त्यांनी मला कॉल केला पण मी काय कॉल रिसिव्ह केला नाही. मग नंतर साधारणतः मार्चमध्ये मी महाबळेश्वरला निघालो होतो मित्रांबरोबर, तेव्हा सरांचा फोन आला. मग मी घाटात असल्यामुळे मी काय फोन उचलला नाही. मग परत मी संध्याकाळी जेव्हा फ्री होतो तिथं स्टेला होतो तेव्हा मी सरांना फोन केला. तेव्हा आमची पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं. आणि त्या दिवशीचं महत्त्वाचं एक की त्या दिवशी सरांना मुलगा झाला होता, त्याच्यामुळे ती त्यांची भेट रिमेंबरिंग होती. तो दिवस आय थिंक शौर्याचा बड्डे 23 जून 2012 त्या दिवशीच आमची पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं. आणि नंतर मग आम्ही एक गोष्टीवर फोनवर बोलायला लागलो. मग त्यांच्या काय ॲडवाईस त्यांना देणं, माझा काय ॲडवाईस ते घेणं, असं आमचे
थॉट्स एक्सचेंज सुरू झालं. त्यानंतर मग सर साधारणतः ऑगस्टमध्ये माझ्याकडे भेटायला आले. ॲक्च्युली सुरुवातीला आम्ही फोन फ्रेंड होतो, एक 3-4 महिने जस्ट आम्ही फोनवरच बोलत होतो. त्यांना भरपूर सारे प्रश्न असायचे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं असायचं. तर मला सुरुवातीला कधी कधी वाटायचं की फारच प्रश्न होत आहेत आणि फारच आपण क्वेश्चन आन्सर टाईपवर चाललेलो आहोत. मग थोडंसं आमचं पर्सनल गोष्टी इकडं एकमेकांचं देवाणघेवाण व्हायला लागली. नंतर भेटल्यानंतर एकदम अंदाज आला की बाबा काय आहे व्यक्ती. त्यांना खूप नॉलेज म्हणजे काय म्हणतात इन्क्विजिटिव्ह पणा खूप आहे. म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छाशक्ती आहे ना ती प्रचंड आहे. एखाद्या गोष्टीवर काम करायला सांगितलं तर प्रचंड मेहनतीनं काम करून आपल्याला पाहिजे तो रिझल्ट पाहिजे त्या वेळात आपल्याला करून देणार. किंवा एखादी गोष्ट त्यांना सर्च करायला सांगितली, एखादी गोष्ट वाचायला सांगितली तर ती पटकन सांगितलेल्या वेळाच्या आत ते करून टाकणार. आणि मग ही गोष्ट मला आवडायला लागली. मला तेवढा वेळ नसायचा की एखादी गोष्ट वाचायची काय करायची. मला वाटलं की सरांना सांगायचं, ते मला ते वाचून मग आमचं त्याच्यावर डिस्कशन व्हायचं. मग हे 1-2 तास आमचं फोनवर डिस्कशन चालायचं. आणि मग त्यातनं एक रिलेशनशिप डेव्हलप केलं. मग ते एकदा माझ्या क्लिनिकला भेट द्यायला आले तेव्हा त्यांनी बघितलं मी कसं पेशंट बघतोय. मग आणखीन आमचं पर्सनल इंटरॅक्शन वाढलं. आणि मग मी एकदा त्यांना भेटायला गेलो. नंतर एक भेट म्हणजे की त्यांनी मला सॉफ्टवेअर दिलं. मी आधी सॉफ्टवेअर वापरत नव्हतो कारण ते फार टेक्नो फ्रेंड माणूस आहे. मी एवढं कधी टेक्निकली आधी माझं फक्त पुस्तक आणि ह्याच्यावरच असायचं. मग ते मला म्हटले तुम्ही सॉफ्टवेअर वापरा. माझ्याकडे कम्प्युटर होतं पण मी वापरत नव्हतो. मग त्यांनी मला सॉफ्टवेअर दिलं, पेशंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर दिलं. मग ते कसं वापरायचं ह्याच्यावर डिस्कशन सुरू झालं. मग आमचं टेक्नॉलॉजी आणि होमिओपॅथी ह्या विषयावर भरपूर प्रमाणात डिस्कशन व्हायला लागलं. आणि मग हे रिलेशन बिल्ड होत गेलं. नंतर मग आम्ही 1-2 वेळा आमच्या फॅमिली बरोबर ट्रिपवर गेलो. तिकडं आणखीन ते रिलेशन आणखीन मजबूत झालं. मग नंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आपण एकत्र येऊन एक चांगले जे क्लिनिशियन आहेत होमिओपॅथीमधले त्यांच्या बरोबर आपण किंवा त्यांची गाठी भेटी घेतल्या पाहिजे. मग 1-2 नावं मी त्यांना सजेस्ट केली. मग ते सगळे ट्रिपचं मॅनेजमेंट वगैरे सगळं ते बघायचे. मी आणि आमचा एक दुसरा मित्र डॉक्टर विनायक गुरु आम्ही सगळे 3 जणांनी ट्राय केलं. मग आम्ही 3-4 ठिकाणी प्रत्येक वर्षाला एक ट्रिप केली की जे चांगले होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्याकडे 8-10 दिवस जायचं, त्यांचं शिकायचं, त्यांची पद्धत कशी आहे त्याच्याकडे आपण त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आणि पेशंट कसे जास्तीत जास्त बरे होतील आणि क्रिटिकल डिसीजेस कसे आपण क्युअर करू शकू ह्याबद्दल आमचं डिस्कशन व्हायचं. मग आम्ही सुरुवातीला पहिल्यांदा कलकत्त्याला गेलो. कलकत्ता बऱ्यापैकी भरपूर चांगले फिजिशियनकडे आम्ही गेलो, त्यांना भेटीगाठी घेतल्या, त्यांचे प्रॅक्टिसेस बघितले. अख्खा कलकत्ता सरांना कधी चालायची सवय नव्हती पण आमच्यामुळे सर अक्षरशः अख्खा कलकत्ता चालत फिरले. मग नंतर कलकत्त्यानंतर आम्ही सेकंड टाइमला एकदा कर्जतला गेलो. तिथे एक डॉक्टर पतंगे त्यांना भेटलो. नंतर त्याच्यानंतर मग परत आम्ही केरळला गेलो. तिथे डॉक्टर बिज्जू, डॉक्टर बिनाय असे, नंतर केरळचं स्टेट होमिओपॅथिक हॉस्पिटल, अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही भेट दिल्या. आणि त्या ठिकाणी आम्ही भरपूर म्हणजे रात्र अभ्यास करायचो, तिथलं मेथड शिकायचो. त्याच्यानंतर आम्ही परत एकदा आग्र्याला गेलो. आग्र्याला तिथं भरपूर ठिकाणी म्हणजे 4-5 डॉक्टरांना भेटलो, त्यांच्या प्रॅक्टिसची बद्दलचा अनुभव. मग ह्या सगळ्यामुळं आमचं एकत्र राहणं वाढलं आणि एकत्र राहण्यामुळे आमचं बॉन्डिंग फार एकदम सुंदर झालं. ते एखादी गोष्ट करण्याची लावून धरण्याची क्षमता आहे. एखादी गोष्ट सांगितली की त्यावर कंटिन्युअसली फोकस देऊन ते कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावर रिझल्ट आणणं ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट टाइम परफेक्टनेस, की बाबा एखादी गोष्ट सांगितली त्या वेळेवर आपल्याला करायची तर ते 100% करून देणार. तिसरी गोष्ट की मैत्रीत त्यांनी कधी पैसा, मोठापणा, छोटेपणा किंवा मदत करण्यात कुठलेही कमीपणा असं कधी त्यांनी बघितलं नाही. एकदम सांगेल त्यावेळी सांगेल ती मदत आणि सांगेल त्यावेळी हजर राहिले, हे एक त्यांचं सांगण्यासारखं आहे. आणि एखादी गोष्टाचा अभ्यास करायचा म्हणलं तर रात्र जागून दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठून सांगतील की तुम्ही सांगितलेलं मी रात्रभर वाचले आणि त्याचं असं आहे ते त्याचं आपल्याला सोल्युशन मिळालेलं आहे. एकदा आमचं डायबिटीसवर डिस्कशन चालू होतं आणि आमचं चाललं होतं की डायबिटीसवर डिफरंट ड्रग्सची आणि डिफरंट पोटेन्सीची कशी ऍक्शन येते. तर मी सरांना सहज विचारलं की बाबा आपल्याला की इन्सुलिन हे होमिओपॅथीतलं औषध आहे, ते औषध कुठल्या पोटेन्सी आणि कसं वापरायचं, काय केलं पाहिजे आपल्याला, त्याचा आपल्याला अभ्यास केला पाहिजे. तर मी विसरून गेलो. आमचा संध्याकाळी 11-12 वाजता हा फोन संपला आणि मी सकाळी 6ला साधारणतः 6-6:30 खेळायला जायचो.
सकाळी सकाळी सरांचा मला फोन आला की बाबा मी रात्रभर ते इन्सुलिनचं स्टडी केलेलं आहे आणि काही लोकांनी 6 पोटेन्सी मध्ये दिलेलं आहे फ्रिक्वेंट रिपिटेशन मध्ये, काहींनी 30 ने दिले. मग त्या ऑथरची सगळ्यांची नावं, त्यांचे रिझल्ट, काहींनी 200 मध्ये दिले, 200 दिले, काहींनी 1M मध्ये दिले, मग त्यांनी कधी दिले, त्यानंतर त्यांनी इंटरकरंट औषधं कुठली कुठली वापरले, हे सगळं एकदम डिटेलमध्ये स्टडी करून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता तर आम्ही त्याच्यावर डिस्कशन करत होतो. तर कसं आहे की आमचं जेव्हा जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा तेव्हा मी समजा एखादी गोष्ट सांगितली तर ते ब्लाइंडली फॉलो करतात. म्हणजे मी सांगितलंय, डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलंय म्हणजे ते 100% खरं आहे आणि ते फॉलो करतात. म्हणजे मी एखादं औषध सांगितलं किंवा एखाद्या आमचं इन जनरल डिस्कशन झालं, एखाद्या फॅमिली मॅटरमध्ये झालं, तरी जे काय मी सांगेल ते वर्ड टू वर्ड ते फॉलो करतात पहिली गोष्ट. आणि जे सांगितलंय त्याच्याबद्दल आणखीन ते अभ्यास करून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच्यावर आणखी रिसर्च करून नेटवर किंवा भरपूर पुस्तकातनं वाचून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याच्यावर माहिती सांगतात किंवा त्याच्याबद्दल आणखीन डिस्क्रिप्टिव्ह स्टडी करून त्याच्याबद्दल सांगतात बाबा तुम्ही हे सांगितलं, तुमचं हे रेफरन्स आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही, तुम्ही ह्यातनं बहुतेक वाचला असणार, त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात हे आलं आहे. आणि अशा गोष्टींमुळं तेवढं त्यांनी फॉलो केलं की मी मास पेशंटमध्ये ते अप्लाय करायचो आणि ते अप्लाय करून मी त्यांना सांगायचो आणि ते सिलेक्टिव्ह पेशंटमध्ये ते अप्लाय करायचे. ते त्यांनी एखाद्या सिलेक्टिव्ह पेशंटमध्ये अप्लाय केलं तर ते मला मास भरपूर पेशंटमध्ये अप्लाय करून त्याचे रिझल्ट आम्ही बघायचो. असं हे आमचं बॉन्डिंग होत गेलं. त्यांनी ते बरोबर सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळं त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये चांगल्या प्रमाणात सक्सेस आला. मी डॉक्टर अंजली गोखले, मी गायनेकोलॉजी डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर आहे आणि गेली 28 वर्ष भारतीय विद्यापीठात काम करते. शैलेश संचेती सरांची ॲडमिशन 2001 साली होती आणि त्यांना मी 2nd इयर आणि 3rd इयरला शिकवत होते गायनेकोलॉजी हा सब्जेक्ट. तर थोडंसं माझ्या सब्जेक्ट असं होतं की गायनेकोलॉजी म्हटल्यानंतर मुलांना असं वाटतं की बायकांचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय करणार होतो याचा थोडासा एक ॲप्रोच मुलांचा असतो. पण नंतर आम्ही त्यांना कसं डील करायचं किंवा गायनेकोलॉजिकल केसेससुद्धा तुम्ही प्रॅक्टिसमध्ये बघणार आहे. असं होत नाही की फिमेल पेशंट आल्यानंतर तुम्ही म्हणणार आहे की मी प्रॅक्टिस सुरू केले, मी फक्त मेल पेशंटसाठी सुरू केलेले, फिमेल पेशंट मी बघणार नाही, असं होत नाही. त्यामुळे फिमेलच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत, कंडिशन्स आहेत, त्या पण तुम्ही शिकणं गरजेचं आहे. असं त्यांना सारखं आम्हाला ब्रीफ करावं लागतं आणि त्याच्यामधनं त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप करावा लागतो. किंवा त्यांना हे पण सांगावं लागतं की आता बाहेर पण मेल गायनेकोलॉजिस्ट असतात, त्यांची प्रॅक्टिस सगळ्यात चांगली चालते फिमेल गायनेकोलॉजिस्टपेक्षा सुद्धा, असा अनुभव आहे. त्यामुळे जरी हा गायनेकोलॉजी हा सब्जेक्ट फिमेल रिलेटेड असला तरीसुद्धा तुम्ही तेवढं शिकणं गरजेचं आहे. कारण होमिओपॅथीमध्ये असं काही सेग्रिगेशन नाही आहे की हे पेशंट फक्त गायनेकचे पेशंट आहे ते फक्त फिमेल गायनेकोलॉजिस्टकडे जातील किंवा फिमेल होमिओपॅथकडे जातील. त्यामुळे मुलांनी पण शिकणं तेवढंच गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा आमचा असा अनुभव आहे इतक्या वर्षांचा की बऱ्याचशा फिमेल कंडिशन्समध्ये होमिओपॅथीची खूप चांगली मदत होते. खूप चांगले होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत ज्याच्यामुळे पेशंटना खूप फायदा होतो. अंडर ग्रॅज्युएटताना शैलेश संचेती ॲव्हरेज स्टुडंटच होते. बऱ्याच वेळा जसं मॅडम म्हणलं तसं बऱ्याच वेळा जर्नल्स कंप्लीट नसायची किंवा दिलेलं काम करायचं नाही. पण UGला असताना म्हणजे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून सुद्धा ते नेहमी एन्थुझियास्टिक असायचे. म्हणजे बऱ्याच वेळा तर प्रश्न वगैरे विचारायचे क्लासमध्ये की हे असं का होतं मॅडम, असंच का पाहिजे, हेच ड्रग का द्यायचं, अशा प्रकारचे त्यांची इंटरॅक्शन असायची जेव्हा लेक्चर्स वगैरे चालू असायचे किंवा लेक्चर संपल्यानंतर किंवा क्लिनिक्समध्ये म्हणा. खूपच इंटरॅक्टिव्ह होतं. नाही तेव्हा UGचा त्याचा परफॉर्मन्स बघताना असं वाटत नव्हतं, पण तो काहीतरी करेल आणि होमिओपॅथी आणि त्याचं ते थोडंसं तेव्हाही होतं की होमिओपॅथीसाठी काहीतरी करायचं आहे वगैरे. पण त्यामुळे होमिओपॅथीसाठी किंवा प्रॅक्टिस करेल याची खात्री होती. पण त्यांनी आता त्याची जी काय अचिव्हमेंट आहे, आज त्यांनी जे लेक्चरमध्ये सगळं सांगितलं ते बघून अतिशय आम्हाला कौतुक वाटलं त्याचं की खूपच छान प्रगती केली आहे त्यांनी. आणि मला असं वाटतं की आता आपण मुद्दाम इंटर्नसाठी किंवा आमच्या PG स्टुडंटसाठी आपण ज्याचं लेक्चर ठेवलं होतं तर त्याच्यामुळे आमच्या मुलांना नक्कीच काहीतरी इन्स्पिरेशन मिळालं असेल आणि याच्या पुढच्या पिढ्यांना पण खूप ते इन्स्पायर करतील याची मला खात्री वाटते. त्याची जिद्द खूपच वाखडण्यासारखी आहे. कारण त्यांनी स्वतःचाच एक्सपिरियन्स आमचा सांगितलेला आहे की इथून बाहेर पडल्यानंतरसुद्धा त्यांनी खूप होमिओपॅथीने अप्रोच केलं पण बऱ्याच ठिकाणी त्याला निराशाच मिळाली. पण आमच्या इथले डॉक्टर शहा म्हणून आहेत त्यांनी त्याला खूप सपोर्ट केला. त्यामुळे तिथे जिद्द न हारता किंवा ठीक आहे आता मी काहीच करू शकत नाही, म्हणजे कॉलेजमधनं मी बाहेर पडलो आहे पण आता मी काही करू शकत नाही, मी बाहेरच्या जगात गेलो आहे, मला कोणी होमिओपॅथी शिकवायलाही तयार नाही, कोणी मला ॲक्सेप्ट करायला पण तयार नाही, असं म्हणून त्यांनी हार मानली नाही.
उलट ते त्यांनी स्टेपिंग स्टोन म्हणून त्याचा उपयोग केला आणि त्याच्यातनं उलट वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप करून त्यांनी स्वतःला खूपच चांगलं अपडेट केलेलं आहे. खूपच चांगली अचिव्हमेंट आहे त्याची. हे खरोखर प्रशंसनीय आहे. मला हे सांगायचं आहे कारण आत्ता सध्याच असं झालं आहे की आता आमचा अनुभव आहे 2 वर्ष सगळं ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे, ऑनलाईन टीचिंग, ऑनलाईन. याच्यामुळे मुलांना तसं ते प्रॅक्टिकल नॉलेज तेवढं मिळत नाही किंवा प्रॅक्टिकल हँड ऑन एक्सपिरियन्स मिळत नाही. पण अशी शैलेश संचेतीसारखे होमिओपॅथ्स आहेत जे आपल्या मुलांना शिकवायला तयार आहेत. तर त्यांचा गायडन्स मिळाला, त्यांचा सपोर्ट मिळाला तर ही मुलं पुढे जाऊन नक्कीच काहीतरी चांगलं करू शकतील आणि सगळीच मुलं काही ना काहीतरी उंची गाठू शकतील असं मला वाटतं. आणि एक होमिओपॅथीला खूप चांगले फ्युचर येईल. होमिओपॅथी खूप चांगली शाईन होईल असं मला वाटतं. Hello, I'm Dr. Shivani. I work as an assistant doctor with Dr. Shailesh Sancheti sir. Since July 2016 till September 2021, I've been working with him. My journey has been commendable and completely filled with knowledge. Sir has taught me homeopathy in a very nice way. He has discovered homeopathy a lot for me. Like I never knew homeopathy में इतने ज़्यादा ड्रग्स है, इतने ज़्यादा आप इस तरीके से एक ड्रग ऐसे यूज़ कर सकते हो. ये काफ़ी ज़्यादा जो सर ने चीज़ें मुझे सिखाई है वो बहुत अच्छी है और मुझे काफ़ी ज़्यादा अच्छा एक्सपीरियंस मिला है सर से अभी इतने सालों में. Sir has never limited my experience to only homeopathy. He has also given me chance कि आप पेशेंट का मैनेजमेंट हैंडल करो, पेशेंट को कैसे हैंडल करना है, पेशेंट की क्या क्वेरीज है, पेशेंट क्या चाहता है अपने से वो भी समझ के लेना ज़्यादा ज़रूरी है. सिर्फ ट्रीटमेंट ये एक अकेला ही चीज़ नहीं है. क्योंकि जब मैं सर को देखती हूँ, सर जिस तरीके से पेशेंट से कम्युनिकेट करते हैं, सर जिस तरह से पेशेंट को कंफर्टेबल बनाते हैं, वहीं पे 50% ट्रीटमेंट पार्ट इज डन. ही ऑलवेज टेल्स मी दैट. क्योंकि 50% ट्रीटमेंट अगर मेडिसिन का भी है ना तो 50% जो डॉक्टर सजेशंस देते हैं उस पर भी है. दैट बिल्ड्स अप द कॉन्फिडेंस एंड रैपो बिटवीन डॉक्टर एंड पेशेंट रिलेशनशिप. तो ये जो चीज़ें हैं ये मैंने काफ़ी ज़्यादा सर से सीखा है. सर हैज़ ऑलवेज गाइडेड मी इन एवरी एस्पेक्ट ऑफ माई लाइफ. सिर्फ ये नहीं है कि सर ने मुझे सिर्फ और सिर्फ बुक्स में क्या है वो सिखाया है या जो है. सर ने मुझे बाकी की भी चीज़ें हैं जैसे कम्युनिकेशन कैसे रखना है, कैसे किस हिसाब से बात करना है पेशेंट से, फिर उसके बाद कैसे लाइक जनरल बेसिक भी जो चीज़ें हैं सर की, जैसे कैसे ड्रेसअप होके आना है, डॉक्टर ने प्रेजेंटेशन अपना कैसे रखना चाहिए, कैसे ग्रूम होके आना चाहिए. दिस इज ऑल्सो बीइंग टॉट ओवर हियर. सो आई विल बी फॉर एवर ग्रेटफुल टू सर फॉर एवरीथिंग. एंड सर इज़ एन एक्सट्रीमली विजनरी पर्सन. मैंने अभी से इतने सालों में सर का एक कांस्टेंट चीज़ जो देखा है दैट इज़ हिज थ्योरी ऑफ लॉ ऑफ अट्रैक्शन. सर एवरी टाइम स्पीक्स अबाउट द सीक्रेट मूवी जो वो उनकी पूरी लाइफ में फॉलो करते आए हैं अभी तक. ही ऑलवेज टेल्स मी दैट कि आप जो विजन रखोगे वही आपको मिलेगा. तो उन्होंने भी आज जब से मैं आई हूँ, जब से मैं देख रही हूँ सर को, तब से उन्होंने ये विजन रखा था कि मुझे होम्योपैथी को एक लेवल पे लेके जाना है, मुझे ऐसा एक लैविश होम्योपैथी क्लिनिक बनाना है. ये विजन उनका हर टाइम रहा है, जो आज भी है, जो इससे भी बड़ा उनको काफ़ी बनना है और इससे भी बड़ा उनका विजन है आज भी. तो ये विजन जो है इसको सर इस पे ही सर ने काफ़ी ज़्यादा प्रोग्रेस किया है और यही चीज़ें हैं जो मैं भी सीखती हूँ और मैं भी चाहती हूँ कि बाकी लोग भी देखें कि येस द लॉ ऑफ अट्रैक्शन रियली वर्क्स. सो आई विल बी फॉरएवर ग्रेटफुल टू सर फॉर टीचिंग मी एवरीथिंग. थैंक यू सर. आहे. मी गेली 3 वर्ष डॉक्टर शैलेश संचेती ॲडव्हान्स होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये काम करते आहे. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जेव्हा सरांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला ते खूप स्ट्रिक्ट वाटले होते, पण मुळात असं काहीच नाही आहे. ते खूप हसमुख आहेत आणि केअरिंग पर्सन आहेत. एम्प्लॉईजला ते आपल्या घरच्यांसारखं ट्रीट करतात. आम्हाला कधीही काही फायनान्शियल इश्यू असतील किंवा हेल्थविषयी काही इश्यूज असतील तर नेहमी त्यांचा मदतीचा हात आमच्यासाठी पुढे असतो. ह्याचा अनुभव मला करोनाच्या काळात खूप चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. आणि
पेशंटच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते एक खूप चांगले डॉक्टर आहेत. पेशंटचा आजार कसं लवकरात लवकर बरं होईल ह्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. सरांची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये सतत काही ना काही बदल करतात चांगले, जेणेकरून पेशंट लवकरात लवकर बरा व्हावा, रिकवर व्हावा. आणि पेशंट पण जेव्हा दुसऱ्यांदा क्लिनिकमध्ये येतो तेव्हा त्यांचं चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानच आम्हाला सांगून जातो की ट्रीटमेंटचं त्यांना चांगला उपयोग झालेला आहे किंवा त्यांना चांगला रिझल्ट त्याचा मिळालेला आहे. आणि सर नेहमी पेशंटला धीर देताना एक वाक्य म्हणतात, मी तेच म्हणू इच्छिते, काळजी घ्या, काळजी करू नका. थँक्यू. मी विलास सुराला. माझा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन आणि लॉटरी होलसेल. 16 वर्षापूर्वी युगल धर्म संघाच्या सानिध्यामध्ये डॉक्टर शैलेश संचेतीची माझी ओळख झाली. तेव्हापासून माझे डॉक्टरांचे फार चांगले संबंध आहेत. डॉक्टर जिद्दी आणि महत्वाकांक्षी आहेत. एखादी गोष्ट ती करणार ठरवली तर ते करतातच. 12 वर्षापूर्वी असाच एक अनुभव आला. आम्ही शिखरची यात्रा काढली होती. त्या यात्रेमध्ये साधारणतः आम्ही 500 लोक चाललो होतो. 300 लोक फ्लाईटने आणि 200 फ्रीमध्ये आम्ही रेल्वेने घेऊन जाणार होतो. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की मी ह्या 200 लोकांबरोबर जाणार, ट्रेनने जाणार, 15 दिवस ह्या लोकांची फ्री सेवा करणार. समाजसेवेची सुद्धा त्यांना फार आवड होती. 15 दिवस त्यांनी सगळ्यांची फार सेवा केली. त्याच्याबरोबर त्यांची पत्नी पूनमने सुद्धा त्यांना भरपूर साथ दिली. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्यांचे माझे संबंध येऊन गेले. कुठलेही मोठं डिसिजन घेताना ते मला किंवा भरत गुलाब ह्या दोघांना विचारूनच घेतात. आणि आता जी त्याची वाटचाल चालू आहे ती फार चांगली चालू आहे. त्याच्या गुडविलवरती आणि कुठली ऍडव्हर्टाईज न करता त्यांनी फार मोठा पेशंटचा संचय जमवला आहे. त्याची अशीच बढती होत राहो हीच मला त्याची शुभेच्छा. माझं नाव भुवनेश चंद्रकांत काळे. मी राहायला महर्षीनगर. मी भुवनेश चंद्रकांत काळे. मी राहायला महर्षीनगरमध्ये आहे. डॉक्टरांकडे गेले 6-8 वर्ष ट्रीटमेंट घेतो आहे. मला कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही आहे. मला ॲसिडिटीचा त्रास भरपूर व्हायचा. ते त्रास मला त्यांच्यामुळे खूप कंट्रोलमध्ये आलेला आहे. मला कुठल्याही प्रकारचा ॲसिडिटी किंवा काही प्रॉब्लेम होत नाही आता. आणि त्यांच्यामुळे मला आत्ता कुठल्याही रेग्युलर ट्रीटमेंट घ्यायला लागत नाही. बऱ्याच ठिकाणी मी दाखवून बघितलं माझा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम तो कुठेच सॉल्व्ह झालेला नाही. त्यांच्या इथे सॉल्व्ह झाला होता तो. त्यामुळे त्यांच्या मनापासून आभार आणि त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा. माझं नाव भारत उत्तम चंद्रनावर. मी राहणार भिलवाडी पुणे 37. माझं लिगल डॉक्युमेंटेशन आणि प्रॉपर्टी कन्सल्टिंग म्हणून काम करतो. आणि डॉक्टर संचेती यांची ओळख त्यांच्या काकाजींमुळे मार्केटमध्ये झालेली 2020मध्ये. आणि त्यावेळेसपासून मी डॉक्टरांना ओळखतो. त्यावेळेस ते कॉलेज शिकत असल्यापासून त्यांचं येणं मार्केटला मध्ये येत होते. त्यांचा स्वभाव व्यवस्थित होता आणि काहीतरी होतकरून काही नवीन नवीन करायची काही त्यांना धडपड चालू असायची. त्यामुळे ती मेहनत करून काही ना काही चेंजेस करायचे, आपल्याला शिकत राहायचं. आणि स्वतःच्या याच्यावरती त्यांनी ॲडमिशन होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेऊन घेतली भारतीय विद्यापीठला मेहनत करून हे करून. ज्यावेळेस त्यांनी नवीन शिक्षक क्लिनिक चालू करायचं होतं त्यांच्याकडे काहीच हे नव्हतं, काय पैशाचे फंड्स नव्हते किंवा आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मग त्यांनी अशोक सेंटरमध्ये आमचे दोस्त यांच्याकडे तिथं शेजारी एक ऑफिस क्लिनिक घेऊन घेतलं तात्पुरतं. आणि त्याच्यावर त्यांनी ते चालू केलं की तिथं फंड्स नाही, आपल्या याच्यात कसं तरी करून चालू करत होते. त्यावेळेस त्यांनी मेहनत करायची, आपल्याला काहीतरी करायचं आहे असं तर त्यांनी तिथं बघितलं की 6 महिने आपलं काही तर ज्या हे होत नाही. मग त्यांनी चालू की आपण ठरवलं की आपण मर्शनमध्ये चालू करू. मग त्यांनी लहानचं एक क्लिनिक मर्शनवर चालू केलं आणि तिथं त्यांनी दिवस रात्र मेहनत करून लोकांचा विश्वास मिळवून त्याच्यावर त्यांनी फार चांगली मेहनत घेतली. आणि दिवसभर क्लिनिक करून रात्री मग जेव्हा अभ्यास करायचे. त्यांनी त्यांची परिस्थिती व्यवस्थित त्यावेळेस सुरुवात केली की आपल्याला घरून आपल्याला काही घ्यायचं नाही,
आणि आपल्या स्वतःच्या याच्यावरती काही असं करून दाखवायचं होतं. मग त्यांनी काय आशा सेंटरचं पहिलं ऑफिस क्लिनिक चालू केलं लहानसं. त्यानंतर मग तिथं काही झालं नाही, असं एक फार रिस्पॉन्स न मिळाल्यामुळं त्यांनी म्हणले मग आपण महर्षीनगरमध्ये चालू करू. मग त्यांनी एक लहान क्लिनिक घेतलं होतं भाड्याने जागा घेऊन, तिथं क्लिनिक चालू केलं महर्षीनगरमध्ये. आणि त्यावेळेसमध्ये हळूहळू करून लोकांना हळूहळू कस्टमर 1, 2, 3, 4 स्वतःच फक्त मेहनत करायचे, स्वतःच औषध देऊन द्यायचे की आपल्याकडे बाकी स्टाफ ठेवायला काही जास्त हे नसल्यामुळं. मग हळूहळू त्यात त्यांनी प्रगती केली, लोकांचा विश्वास मिळाला. मग क्लायंट पेशंट वाढत गेले, जसं मिळत तसं. त्यानंतर पेशंट वाढत गेल्यानंतर त्यांनी काय केलं की मग स्वतःचं मेडिसिनचं स्वतः सगळं औषध डेव्हलप केलं. मग 1 स्टाफ ठेवला, मग 2 स्टाफ ठेवले. असं वाढवत त्यांनी आज प्रगती केलेली आहे. आणि स्वतःच्या जिद्दीने मेंटेन करून त्यांनी त्यानंतर मग MD केलं. MDला ॲडमिशन घेतली, MD झाले. MD झाल्यानंतर परत 2 प्रगती दिवसेंदिवस करत गेले. लहान क्लिनिकमध्ये आज मोठ्या क्लिनिकमध्ये त्यांनी एवढा मोठा एक भव्य उभा केलं क्लिनिक. मला त्यांना काही असं एक वेगळं काही करायचं होतं जे शिकायचं. मी त्यांना म्हणलं की आपण एक ट्रिपला जायचं कुठं, त्याला मला नाही का. मग मी युगल धर्म संघामध्ये त्यांना आम्ही इथं जॉईन झाल्यानंतर की कुठं जायचं असेल तर त्याला मग आपल्याला बरोबर जायचं, आपल्याला हे करायचं असं कुठं नाही. जर नाही म्हणलं तर नाही, आपल्याला जायचंच आहे. अशा गोष्टी बऱ्याचशा वेळेस आम्ही ट्रिपला वगैरे संघ बऱ्याच वेळ गेलेलो आहे. आता विशेषतः आता आम्ही महाबळेश्वर गेलो, त्यावेळी मी नाही म्हणून सांगितलं, नाही मला यावंच लागेल तुम्हाला. पण त्यात आम्ही आता बरोबर गेलो, आता जस्ट महाबळेश्वरला पण जाऊन आलो. त्यांनी ज्यावेळेस सुरुवातीला एज्युकेशन झाल्यानंतर की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे, मग ते सकाळी 10 ते 1 असं अशोक सेंटरमध्ये बसायचे आणि तिथे त्यांनी क्लिनिक चालू केलं छोटंसं. आणि संध्याकाळी ते प्रत्येक क्लिनिक नाही झालं होतं, संध्याकाळी ते भारतीय हॉस्पिटलला जॉईन झाले. असं एक 5-6 महिने केल्यानंतर त्यांनी त्यात बघितलं की थोडंसं काही खास हे होत नाही. मग परत त्यांनी इथं एक जागा घेतली आणि स्वतः मशिनमध्ये भाड्याने आणि तिथंच क्लिनिक चालू केलं. आणि दिवसभर रात्र संध्याकाळी सकाळ संध्याकाळ 2 टाइम प्रॅक्टिस करून स्वतःच औषध बनवायचे, स्वतःच त्यांनी स्ट्रगल करून हे मेडिसिन सगळं स्वतः केलं. आणि हळूहळू करून पेशंट वाढत गेले, लोकांचा त्याच्यानंतर विश्वास वाढत गेला त्यांच्यावरती. आणि असं करून करून त्यांनी स्टेप बाय स्टेप करत मग आज त्यांनी मेडिसिनमध्ये स्वतःचं औषध निर्माण करायचं केलं की नवीन कोरोनावरती औषध शोधलं. आज एकदा 10चा आज त्याच्यावर 10 ते 12 स्टाफ आहे. स्वभाव कसा त्यांचा फार चांगला आहे, त्या स्वभावाचा प्रश्न नाही. फक्त काय झालं ते स्वतःच्या जिद्द आणि मग मी करत असेल मी म्हणत तेच पुढे असं कधी त्यांचं कधी होतं असं. मग त्यांना समजून सांगितलं ते ऐकतात आणि मग ते त्याबद्दल चेंज करा, स्वतः बदलाव आणतात. त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता चाचा सांगितलं तर आपण काहीतरी चेंज करू, मग त्याबद्दल ते स्वभावामध्ये बदल करून घेतात. असं आता आमचे 2 दिवसाला 1 दिवस नक्कीच भेटत नाही झालं दिवसभरात 1 रोज फोन होतो. आणि जर नाही भेटलं तर दुसऱ्या दिवशी आम्ही रोज दुपारी चहा प्यायला आम्ही एकमेकांना कंपल्सरी 2 दिवस एकदा भेटतोच. नाही भेटत एक करमत नाही असं. आणि रविवारी ते माझ्याकडे किंवा मी त्यांच्या घरी जातो किंवा ते माझ्या घरी येतात आणि 2 तास आम्ही निवांत रिलॅक्स गप्पा मारतो, काय चाललंय, कसं चाललंय, नवीन काय करायचं, कसं करायचं. ते प्रत्येक सल्ला घेतात, विचारतात, चर्चा करतात. काही चेंज करायचं असेल, काही घ्यायचं असेल की नवीन प्रगती काय करायचं असेल मला हे करा, मला हे सांगा. आणि ते जेव्हा प्रत्येक गोष्टी विचारतात आणि सांगतात की मला असं ना असं करतात, याच्या पुढे काय करू, याच्यात कसं करू काय. त्याविषयी आपण ते प्रत्येकाने चर्चा करतो. दर आठवड्यात रविवारी कंपल्सरी भेटतो म्हणजे भेटतोच. आणि रोज 2 दिवसाला चहा प्यायला आम्ही त्यांच्या क्लिनिकला जातो आणि त्यात एक चर्चा करतो. साधारणतः 10-15 मिनिटं रोजची असं असते 2 दिवसाला. त्यांचं कसं आहे की त्यांच्या काहीतरी करायचं असेल तर ते विचारशे करत नाही. आणि त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा एक त्यांच्या काकांचं सगळा विश्वास जो आहे तो आपल्यावर आहे. त्यामध्ये नवीन घर घ्यायचं असेल, काय क्लिनिक करायचं असेल, काय चेंजेस करायचे असतील किंवा काही व्यवहार करायचा असेल तर ते कुठली गोष्ट मला विशेष करत नाही. आणि घरी सांगितलं की नाही, कोणाला सांगितलं चाय सांगितलं, मग ते घरच्यामध्ये बिंदास राहतात. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला काही प्रॉब्लेम नाही काय. आई एम कमलेश कोठारी. मेरा श्री रोड लाइन्स करके एक फॉर्म है, केयर ऑफ लालचंद ट्रांसपोर्ट. और क्या कहना डॉक्टर संचेती के बारे में. डॉक्टर संचेती की हमारी एक जूनी पहचान है. एक इंसिडेंट ऐसा हो गया था कि मेरी नानी काफ़ी बीमार थी और मुझे मेरे फ्रेंड ने सजेस्ट किया था कि बाबा अब डॉक्टर संचेती को मिलिए एक बार करके. तो मैं गया था डॉक्टर संचेती को मिलने के लिए फर्स्ट टाइम. जब उनको बताया था कि मेरे नानी को ब्लड का इशू है, ब्लड जनरेट नहीं हो रहा है बॉडी में से, और डॉक्टर बोल रहे थे कि बोन मैरो करना है. बाकी के डॉक्टर्स तो बोले कुछ ज़रूरत नहीं है बोन मैरो करने की. बोन मैरो करोगे तो आपकी नानी गिन के 21 डेज में जाएगी, वो सक्सेसफुल नहीं है बोल से.
तो मैं आपको ट्रीटमेंट देता हूँ जिससे आपकी नानी 2 साल 100% रहेगी करके। बस वो एक ट्रस्ट उनके ऊपर बन गया था और वहाँ से मेरी दोस्ती उनके साथ आगे बढ़ गई लाइफ में। आज ये बात को हो गया 4 साल से 5 साल, उससे ज़्यादा ही हो गया, वो कम नहीं। तो उन्होंने लिटरली मेरे नानी को 2 इयर्स सस्टेन किया उनकी मेडिसिन से, और जब से वो ट्रस्ट बैठ गया आज तक हम लोग अच्छे फ्रेंड्स बन के रहे, अच्छे दोस्त बन के रहे। और एक चीज़ डॉक्टर संचेती के बारे में कि वो इतने डेडिकेटेड है, पैशनेटेड है उनके बिजनेस के लिए, मतलब उनके क्लिनिक के लिए, उनके मेडिसिन के लिए, कि मुझे कोई डॉक्टर आज तक मेरे को इतना डेडिकेटेड नहीं दिखे कि बस ये करना पड़ेगा, ये ऑपरेशन करना पड़ेगा। जब मैंने उनका ओपिनियन दिया, उन्होंने मुझे इतना सही गाइड किया कि मैं आपको कैसे समझाऊं वर्ड्स के अंदर, कि हम लोग आँख से पानी निकल गया था कि बाबा मेरी गारंटी, आप मेरे पे ट्रस्ट रखिए, मैं आपके नानी जी को 2 इयर्स तो भी सस्टेन कराऊंगा करके, आप बोन मैरो मत कीजिए करके। और सेकेंड इंसिडेंट मेरे पास था, ऑलरेडी एक केस थी बोन मैरो की, वो भी मेरे फैमिली रिलेटिव में ही थी, और वो लिटरली बोन मैरो करने के बाद 21 डेज में ही एक्सपायर हो चुके थे। तो मुझे एक फेथ बन गया था डॉक्टर संचेती के ऊपर कि बॉस ही इज द जेन्युइन पर्सन। हम लोग ने नहीं किया और आज हम लोग सेफ हो गए उस चीज से, और उनकी मेडिसिन हमने चालू की। 2 इयर्स उनका ही कंटिन्यूस मुझे फॉलोअप था कि क्या प्रोग्रेस है, कैसा है, क्या है। और एवरी टाइम पे हमको बॉटल चढ़ानी पड़ती थी। जब स्टार्टिंग में हमको ब्लड चढ़ाने के लिए स्टार्टिंग में हमको 6-7 बॉटल्स ब्लड चढ़ाना पड़ता था, फिर डिस्चार्ज करते थे वापिस 15 डेज के अंदर हमको वापिस ब्लड चढ़ाना जाना पड़ता था। जब हमने इनकी मेडिसिन चालू की उसके बाद हमको 45 डेज 50 डेज तक हमको ब्लड चढ़ाने की जरूरत नहीं गिरती थी। तो ऐसा उन्होंने टाइम हमारा एक्सटेंड करते 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 हम लोगों को नानी को हमारे 2 इयर्स तक उन्होंने सस्टेन करवाया उस चीज में से, ब्लड जनरेट नहीं होता था। और वो इतने डेडिकेटेड थे उनके काम के अंदर कि उनके मेडिसिन के अंदर, उनकी ट्रैकिंग सिस्टम की फॉलोअप लेना, मुझे पूछना, हॉस्पिटल्स में आना, घर पे विजिट देना कि कैसी है कंडीशंस, क्या प्रॉब्लम्स है, क्या नहीं है। ऐसा मैंने कोई डॉक्टर नहीं दिखा था। तो एक मेरा उनके साथ फैमिली बॉन्डिंग हो गया था, फैमिली रिलेशन बन गया था उनके साथ, क्योंकि वो भी उतने पैशनेट से आते थे मेरे पास, हर चीज क्वेरी करते थे, मेरे पेशेंट्स को देखते थे, सब चीजें एकदम घर के जैसा होता था मुझे। तो मैं डर से हम लोग निकल गए थे, डर हमारा खत्म हो चुका था, हमको पूरा फेथ हो गया था उनके ऊपर। और आज वो हमारा बॉन्डिंग, फैमिली बॉन्डिंग एक नंबर हो गया है, फ्रेंडशिप हो गई हम लोगों की दोनों की, और आज तक हम लोग बहुत अच्छे रह रहे। मुझे कुछ भी होता है, मुझे छोटी से छोटी भी तकलीफ हुई तो मैं उनके पास ही ट्रीटमेंट लेने जाता हूँ। और उनकी मेडिसिन, लोग बोलते हैं होम्योपैथिक ये बहुत स्लो असर करता है, स्लो इफेक्ट देता है, बट ये गलत है, ऐसा नहीं है। मैं उनकी मेडिसिन लेता हूँ, मुझे 2 घंटे में 3 घंटे में रिलीफ हो जाता है, मैं पूरा रिलीफ फील करता हूँ वो चीज़ के लिए, और मैं ट्रस्ट करता हूँ। ये इनका एडवांस होम्योपैथिक जो मेडिसिन देते हैं मुझे, मैंने 1-2 डोज लिया तो मुझे एकदम रिलीफ फील हो जाता है। कुछ भी तकलीफ हुई तो मैं होम्योपैथिक के अलावा दूसरी चीज को मैं यही नहीं करता हूँ, एक्सेप्ट ही नहीं करता हूँ। एलोपैथिक से मेरा भरोसा तो उठ गया है। बहुत ही इमरजेंसी में डॉक्टर को कभी तो मैं बोलते ले क्रोसिन, मेरी दवाई लेने की जरूरत नहीं, क्रोसिन ले ठीक हो जाएगा करके। बट हर छोटी चीज के लिए मेरी फैमिली, मेरी वाइफ प्रेग्नेंट थी, पूरी ट्रीटमेंट प्रेगनेंसी में भी डॉक्टर संचेती की हम लोगों ने ली, और आज मेरे वाइफ को नॉर्मल डिलीवरी हो गई। मेरे को सेकेंड ट्रीटमेंट बच्चे के लिए भी मैंने उनके पास से ली, और दोनों डिलीवरी मेरी नॉर्मल की डॉक्टर संचेती ने, बस बिकॉज ऑफ होम्योपैथिक ट्रीटमेंट। कोई एलोपैथिक दवाई नहीं थी, हम लोगों ने कोई डॉक्टर को कंसल्ट नहीं किया, कुछ नहीं किया। लास्ट मोमेंट तक हम लोगों ने स्टेप टू एंड हम लोगों ने सिर्फ होम्योपैथी फॉलो किया, और होम्योपैथिक का रिजल्ट रियली दी बेस्ट है। और मेरे को बहुत अच्छा एक्सपीरियंस है, होम्योपैथिक जैसी ट्रीटमेंट कहीं नहीं है। और जो भी मैंने दवाई ली, जो भी चीजों के लिए दवाई ली, वो चीज आज तक मुझे वापस रिपीट वो चीज कभी लाइफ में नहीं हुई मेरे लाइफ में। एक बार दवाई ली कि मुझे ये तकलीफ हो रही है, वो तकलीफ आज गए 5-6 साल से मुझे वापस कभी नहीं आई। सेम रिपीट चीजें मेरे साथ लाइफ में कभी नहीं हुई। तो उन्होंने मुझे जड़ से निकाल दी। पूरा कोर्स मैंने कंप्लीट किया उनका, 15 डेज का, 30 डेज का। कोई ट्रीटमेंट मेरी 3 महीने के लिए चल रही थी, बट उसके बाद आज तक मुझे वापस दवाई लेने की जरूरत नहीं हुई उस चीज के लिए, उस स्पेसिफिक रीजन के लिए। तो डॉक्टर शैलेश संचेती इज द बेस्ट पर्सन who give proper time,
प्रॉपर सजेशंस एंड प्रॉपर गाइडेंस, और उनके गाइडेंस से ही आदमी आधा ठंडा हो जाता है, आधा टेंशन खत्म हो जाता है उनके बात करने से। बस उनको मैं मिलने जाता हूँ, मेरे कुछ प्रॉब्लम बोलता हूँ, वो मुझे 10-15 मिनट में ऐसा एक्सप्लेन कर देते कि मेरे दिमाग से वो सब चीजें निकल ही जाती है, मेरे को डर ये दिमाग से निकल ही जाता है। एकदम बेस्ट गाइडेंस है उनका, और उनकी ट्रीटमेंट दी बेस्ट है, दी बेस्ट ट्रीटमेंट है होम्योपैथी। कहते हैं कि किसी भी विषय में क्रांति करने के लिए एक चिंगारी की जरूरत होती है, और वो एक चिंगारी जो लाखों और ढेरों मुसाफिरों को प्रेरित करे उस विषय में कुछ क्रांति करने के लिए। और उन्हीं में से इस मुसाफिर के जीवन में वो चिंगारी आ चुकी थी, और यहीं से शैलेश के जीवन की होम्योपैथिक की यात्रा शुरू हो चुकी थी। डॉक्टर शैलेश संचेती यांचं जे लेक्चर झालं, म्हणजे तो आमचा स्टुडंट 2001च्या बॅचचा, आणि 2001ची बॅच म्हणजे साधारण 2006ला तो पास आउट झाला, तोपर्यंतचा शैलेश संचेती, आणि त्याच्यानंतर सुद्धा आमच्याकडे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. तर तेव्हाचा शैलेश संचेती आणि आत्ताचं आज जे काही मी त्याचं इन्स्पिरेशनल स्पीच ऐकलं, याच्यामध्ये प्रचंड फरक मला जाणवला. I am Dr. Mrs. Tanveer Khan, Principal of Bharati Vidyapeeth, Deemed University, Homeopathic Medical College and Hospital. I have been also appointed as the Superintendent of Homeopathic Hospital. Shailesh Sancheti, my student, a wonderful person, a very wonderful person. See, always whenever I am teaching the students, I always teach them, before you are a doctor, before you are a lawyer, before you are an engineer, one should be a good human being. Along with the academics, I also teach them the human values. And I feel that Shailesh Sancheti has really followed my guidance, and he's such a wonderful person now, and he's a great human being. होम्योपैथिक सिस्टम ऑफ मेडिसिन को ऑल्टरनेटिव मेडिसिन के तौर पर जाना जाता है, और हर बार होम्योपैथी को एकदम निचला दर्जा दिया जाता है। इसके बारे में कई लोग अलग अलग तरह से अफवाह फैलाते हैं, और इन्हीं सभी चीजों पर शैलेश ने अभ्यास करना शुरू कर दिया। तब बुगाव के डॉक्टर जीवन भड़तरे उन्हें होम्योपैथी का प्रैक्टिकल नॉलेज दे रहे थे। शैलेश वहां रहकर सारे कामकाज का निरीक्षण करते, दवाइयां बनाने में डॉक्टर भड़तरे जी की मदद करते, पेशेंट्स की तकलीफें समझने की कोशिश करते, किसी भी विषय में फेल न होने वाले अपने लक्ष्य को पूरा करते हुए शैलेश जी BVM से BHMS की डिग्री लेकर 2005 में उत्तीर्ण हुए। फाइनल ईयर ये मेरे लिए सबसे बेहतरीन इसलिए भी था, एट वन स्टेज मैंने पूरा क्लियर किया, पहला पॉइंट। दूसरा पॉइंट, इसके अंदर मैंने जो मेडिसिन जो डायग्नोसिस के लिए जो जरूरी है, वो उस पे मेरा सबसे हाईएस्ट कमांड था, जिसकी वजह से मैं मेरे जो फ्रेंड्स थे जो पीछे थे उनको मैंने सिखा पाया, उसकी वजह से और वो ज्यादा स्टडी। होम्योपैथी के प्रति उनका प्रेम तो था ही, लेकिन अब वे आधिकारिक रूप से डॉक्टर शैलेश बन चुके थे। इसी प्रेम को आगे बढ़ाने की, लोगों तक पहुंचाने की उनकी बहुत इच्छा थी। इसीलिए 10 अप्रैल 2007 में अपने एक पार्टनर के साथ उन्होंने अपना पहला क्लिनिक खोला। उन्हें लगा कि बस वे अपने ज्ञान को अब सही तरीके से उपयोग कर पाएंगे, जितना हो सके जरूरतमंद पेशेंट्स के काम आएंगे। लेकिन किसी कारण से उनका उसमें बहुत नुकसान हुआ। इसी नुकसान के चलते उन्होंने वो क्लिनिक बंद कर दी। तकरीबन 2 साल तक उस नुकसान की भरपाई करते हुए 2009 में डॉक्टर साहब ने महाशिंगार में 70 स्क्वायर फीट की जगह में अपना दूसरा क्लिनिक खोल दिया। इतने सालों की मेहनत शायद रंग लाने वाली थी।
होम्योपैथिक जगत क्रांति लाने के लिए वो तैयार थे, लेकिन डॉक्टर शैलेश को उनकी जिंदगी में आसानी से कुछ नहीं मिला। उसी साल उनकी एक और जिम्मेदारी बढ़ गई। उन्होंने एमडी के लिए फिर से बीवीएम में एडमिशन ले लिया। जब उनके कॉलेज के दोस्त कॉलेज लाइफ एंजॉय कर रहे थे, तभी उन पर तीसरी जिम्मेदारी आन पड़ी। उन्होंने पूनम जी से शादी की। मिसेस पूनम ने उन्हें बहुत सपोर्ट किया, लेकिन उन दोनों का गुजारा मुश्किल से हो पाता था। उस छोटे से क्लिनिक से कुछ पैसे आ जाते, मेडिकल की पढ़ाई का खर्चा कम तो नहीं होता, लेकिन इन सब में बस एक चीज उन्हें हौसला दे रही थी। डॉक्टर शैलेश का लक्ष्य उन्हें बस किसी तरह होम्योपैथी को लोगों तक पहुंचाना था। लाइब्रेरी में दिन रात एक कर 2012 में उन्होंने एमडी की डिग्री प्राप्त की। डॉक्टर साहब को 23 जून 2012 को एक खुशखबर मिली, जब उनके बेटे का जन्म हुआ। जिस शब्द से उनके जीने के तरीके का वर्णन किया जा सके, वही नाम उन्होंने अपने बेटे को दिया, शौर्य। और पत्नी से वादा किया कि तुम्हारे जेवर फिर से खरीद लाऊंगा। उन्हें बेचकर किसी भी आर्थिक सहारे के बिना उन्होंने इतना बड़ा क्लिनिक शुरू किया। डॉक्टर शैलेश आज भी होम्योपैथिक फील्ड में दिन रात पढ़ के लगातार रिसर्च करके अपना ज्ञान बढ़ाते रहते हैं। बहुत जल्द वो होम्योपैथी के एक अग्रदूत की पहचान से जाने जाएंगे। होम्योपैथी के समर्थक रहे डॉक्टर शैलेश जितना अपने सीनियर से या अच्छे डॉक्टरों के साथ काम करके नहीं सीखे, उससे कहीं ज्यादा जिंदगी के उन कठिन हालातों में सीखे हैं। डॉक्टर साहब ने अपनी पूरी जवानी सिर्फ काम करने में और होम्योपैथी का नॉलेज बढ़ाने में खर्च कर दी, लेकिन यही नॉलेज आज अलग अलग जगहों पर लेक्चर्स देकर बाकी के डॉक्टरों में वो बांट रहे हैं। क्रांति कभी एक आदमी के दम पर नहीं आ सकती, लेकिन कोई एक नेतृत्व करे, अपना नॉलेज बाकी लोगों तक पहुंचाए, तब सारे मिलकर उस क्रांति की रचना कर सकते हैं। इस होम्योपैथिक क्रांति में ये ऑल्टरनेटिव सिस्टम ऑफ मेडिसिन ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाकर डॉक्टर शैलेश एक स्वस्थ समाज की नींव रच रहे हैं।